नमस्कार. आज आपण पाहणार आहोत गुगल फॉर्म्सवर गुगल क्विज कशी तयार करायची. त्यासाठी गुगल सर्चमध्ये गुगल फॉर्म्स सर्च करा आणि त्यानंतर पहिला जो रिझल्ट येईल त्यावर क्लिक करून पर्सनल गो टू गुगल फॉर्म्स वर क्लिक करा. त्यानंतर अशी विंडो ओपन होईल. इथे आपल्याला ब्लँक ही स्लाइड घ्यायची आहे. यानंतर अशी विंडो तुम्हाला दिसेल. आपण सगळ्यात पहिल्यांदा सेटिंग्स बघणार आहोत. सेटिंग्स मध्ये 3 प्रकार आहेत. एक जनरल, प्रेझेंटेशन आणि क्विजेस. जनरल मध्ये कलेक्ट ईमेल ॲड्रेस. जर तुम्हाला रिस्पॉन्डंटचा ईमेल आयडी कंपल्सरी हवा असेल तर तुम्ही ह्यावर क्लिक करा. त्यानंतर इथे रिस्पॉन्सेस रिसिपियंट्स याच्यामध्ये 2 ऑप्शन्स आहेत. इफ रिस्पॉन्डंट रिक्वेस्ट इट, म्हणजे जर रिस्पॉन्डंटने क्विज भरल्यानंतर तिथे एक ऑप्शन येईल त्यांना जर हवी असेल, त्यांनी जे भरलेली क्विज आहे तेच ईमेल जर त्यांना हवी असेल, त्यांना जर त्याची कॉपी हवी असेल तर ते ह्या ऑप्शनवर क्लिक करू शकतात. आणि समजा जर आपल्याला कंपल्सरी सगळ्या रिस्पॉन्डंटला ही कॉपी एक कॉपी त्यांना पाठवायची असेल तर ऑलवेज ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं. त्यानंतर आपण इथे आता इफ रिस्पॉन्डंट रिक्वेस्ट इट ऑप्शन क्लिक करूयात. रिक्वायर्स साइन इन. इथे लिमिट टू वन रिस्पॉन्स म्हणजे एका डिव्हाइसवरून आणि एका ईमेल ॲड्रेसवरून एकच एकच क्विज भरता येईल. एका पार्टिसिपेंट्सला एका रिस्पॉन्डंट्सला एकच क्विज भरता येईल. दुसरी क्विज त्यांना भरता येणार नाही. त्यानंतर हा एडिट आफ्टर सबमिट. जर लिमिट टू वन रिस्पॉन्स केला तर एडिट आफ्टर सबमिट हा ऑप्शन देणं गरजेचं आहे. जेणेकरून जर एखाद्याचं उत्तर चुकीचं असेल आणि त्याला असं वाटलं असेल की आता आपण हे आन्सर आपल्याला बरोबर करेक्ट करायचं आहे, तर आफ्टर सबमिशन इमिजिएट ते एडिट आफ्टर सबमिटला क्लिक केल्यानंतर ते तिथे त्यांचा ऑप्शन पुन्हा रिवाइज करू शकतात. सी समरी चार्ट अँड टेक्स्ट बॉक्सेस. हा ऑप्शन क्लिक केल्यानंतर जेवढे काही रिस्पॉन्डंट्स जे काही रिस्पॉन्सेस आलेले आहेत त्या सगळ्यांची समरी ग्राफिकल चार्ट्समध्ये समरी दिसते. हे सर्वच ऑप्शन क्लिक करणं गरजेचं नाहीये. ज्याच्या त्याच्या रिक्वायरमेंट्सनुसार त्यांनी क्लिक करावे. पण ईमेल ॲड्रेस काहीतरी ऑप्शन्स आपल्याला कंपल्सरी ठेवावं लागतं, म्हणून ईमेल ॲड्रेस हा ऑप्शन कंपल्सरी ठेवावा. त्यानंतर इथे शो प्रोग्रेस बार मध्ये तुम्हाला किती पॉईंट्स मिळाले ते तिथे दिसते. त्यानंतर शफल क्वेश्चन्स बार मध्ये म्हणजे प्रत्येक रिस्पॉन्डंटला वेगवेगळ्या क्वेश्चन्स ऑर्डरमध्ये क्वेश्चन्स दिसतात. यालाही आपण क्लिक करू. त्यानंतर क्विज शो लिंक टू सबमिट अनदर रिस्पॉन्स. हा ऑप्शन जर तुम्ही इथे लिमिट टू वन रिस्पॉन्स क्लिक केलेला असेल तर तुम्हाला तो हाईड दिसेल. आणि समजा इथे तुम्ही लिमिट टू वन रिस्पॉन्स केलेला नसेल, तुम्ही एका रिस्पॉन्डंटला एकापेक्षा जास्त वेळा जर तुम्ही ऑप्शन देत असाल क्विज भरण्यासाठी, तर तिथे हा ऑप्शन लिंक इथे तुम्ही टिक करू शकता. शो लिंक टू सबमिट अनदर रिस्पॉन्स. ह्याचा अर्थ असा आहे की तुम्ही एका डिव्हाइसवर एकापेक्षा जास्त वेळा क्विज भरू शकता. आणि याचा तोटा असा आहे की एक रिस्पॉन्डंट एकापेक्षा जास्त वेळा क्विज भरतो. त्यामुळे आता आपण हा ऑप्शन क्लिक करणार नाहीये. आपण लिमिट टू वन रिस्पॉन्स हाच ऑप्शन ठेवणार आहोत. त्यानंतर क्विजेसमध्ये आपल्याला जेव्हा क्विज बनायची असते, आपण गुगल फॉर्मच्या द्वारे सर्वे करू शकतो, फक्त फॉर्म सर्क्युलेट करू शकतो. पण आपल्याला ज्यावेळेस क्विज बनवायची असते त्यावेळेस आपण ह्या ऑप्शनवर मेक धिस ए क्विज ह्या ऑप्शनला क्लिक करून घ्यायचंय. आता ह्याच्यानंतर हे खालचे जे ऑप्शन्स आहेत, इमिडिएट आफ्टर ईच सबमिशन, म्हणजे जे काही मार्क्स असतील, जो काही स्कोर असेल त्यांचा, तर तो स्कोर त्यांचा इमिजिएट त्यांना आफ्टर सबमिशन ऑफ क्विज लगेच त्यांना दिसेल. आणि जर लेटर आफ्टर मॅन्युअल रिव्ह्यू, जर तुम्ही पॅराग्राफ किंवा शॉर्ट आन्सर्स जर विद्यार्थ्यांचे किंवा रिस्पॉन्डंटचे घेत असाल तर त्यावेळेस हा ऑप्शन करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही त्यांचा रिव्ह्यू करून त्यांना नंतर मार्क्स देऊ शकता. आता आपण इमिडिएट आफ्टर ईच सबमिशन असं हे करू. त्याच्यानंतर मिस क्वेश्चन, जर एखादा क्वेश्चन राहिला असेल तर तिथे तो ऑप्शन तिथे दाखवतात रिस्पॉन्डंटला. करेक्ट आन्सर, जर त्यांनी रॉंग आन्सर दिले असेल तर करेक्ट आन्सर काय आहे ते तिथे दाखवतात. त्याच्यानंतर पॉईंट व्हॅल्यूज, किती मार्क्स पडलेत ते त्यांना दाखवतात. इथे सेव्ह करूयात. हे बघा, आता इथे बाय डिफॉल्ट ईमेल ॲड्रेस आला आहे, पण तिथे कलेक्ट ईमेल ॲड्रेस केलेला असल्यामुळे इथे बाय डिफॉल्ट ईमेल ॲड्रेस आलेला आहे. ईमेल ॲड्रेसच्या तिथेच आपण दुसरा क्वेश्चन इथे ऍड करायचा आहे, जेणेकरून आपल्याला प्रायमरी इन्फॉर्मेशन त्यांची पूर्ण इथेच मिळेल. जितके सेक्शन्स तुम्ही बनवाल तितके पेजेस तयार होतात आणि त्यामुळे आपल्याला पर्सनल इन्फॉर्मेशनचं एक पेज तयार करायचं आणि क्विजचं दुसरं अनदर पेज तयार करायचं.
इथे तुम्ही ऍड क्वेश्चन्स म्हणू शकता. त्यानंतर इथे इम्पोर्ट क्वेश्चन्स करू शकता. इम्पोर्ट क्वेश्चन मध्ये जर तुमची एखादी क्वेश्चन ऍड तयार असेल तर तिथून तुम्ही ती क्वेश्चन पिक करू शकता. त्याच्यानंतर इथे आहे ऍड टायटल अँड डिस्क्रिप्शन. एखाद्या सेक्शन मध्ये तुम्हाला जर दुसरा सेक्शन तयार करायचा असेल किंवा सब सेक्शन द्यायचा असेल तर त्यावेळेस तुम्ही हा ऑप्शन ऍड करू शकता. त्याच्यानंतर इथे ऍड इमेज. एखादी इमेज टाकून तुम्हाला जर त्यावर क्वेश्चन विचारायचा असेल तर तुम्ही हा ऑप्शन यूज करू शकता. त्याच्यानंतर ऍड व्हिडिओ. इथे छोटासा व्हिडिओ प्ले करून, जसं की केबीसी मध्ये वगैरे दाखवतात, छोटासा व्हिडिओ प्ले करून तुम्ही त्याच्यावर क्वेश्चन्स विचारू शकता. तर त्यासाठी हा ऑप्शन इथे आहे. इथे आहे ऍड सेक्शन्स, म्हणजे जेवढे पेजेस तुम्हाला बनवायचे आहे त्यानुसार हा ऑप्शन तुम्ही वापरू शकता. आता आपण इथे पर्सनल इन्फॉर्मेशन ऍड करूयात. समजा नेम ऑफ द स्टुडंट, नेम ऑफ द स्टुडंट, नेम ऑफ द कॉलेज, मोबाईल नंबर, जी काही तुम्हाला पर्सनल इन्फॉर्मेशन आहे ती तुम्ही इथे ऍड करू शकता. आता आपण इथे डायरेक्ट क्विजला सुरुवात करूयात. इथे आपण सेकंड सेक्शन घेतोय, म्हणजे दुसरं पेज आपण आता ओपन करणार आहे. इथे क्विज, हा इथे सॉरी एक राहिलं. इथे टायटल फॉर्मला इथे ऑप्शन हे करायला पाहिजे होतं, टायटल टाकायला पाहिजे होतं. इथे अवेअरनेस, मी जस्ट असंच एक डमी बनवते त्यासाठी. तुमचे जे काही क्विजचं टायटल असेल ते तुम्ही तिथे टाका. फ्रॉम डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला तुमच्या स्कूलचं कॉलेजचं नाव टाकता येईल. त्यानंतर तुमची जी काही क्विज आहे ती कशावर डिपेंड आहे. समजा तुम्ही एखादी युनिट टेस्ट घेत असाल किंवा एखाद्या फंक्शनसाठी, एखाद्या इव्हेंटसाठी जर एखादी क्विज तयार करत असाल तर त्याबद्दलची तिथे इन्फॉर्मेशन तुम्ही फ्रॉम डिस्क्रिप्शन मध्ये टाकू शकता. आता आपण इथे क्विज मध्ये पण आपण इथे कसली क्विज आहे आणि त्यानंतर त्याचं थोडक्यात डिस्क्रिप्शन इथे टाकू शकतो. त्यानंतर इथून आपण क्वेश्चन्स ऍड करू शकतो. समजा पहिला क्वेश्चन्स आहे आपला, हे बघा. आता इथे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. मल्टिपल चॉईस मध्ये इथे शॉर्ट आन्सर मध्ये तुम्ही समजा एखादा फिक्स आन्सर आहे तुमचं, जसं कशाचा लॉंग फॉर्म विचारायचा आहे तुम्हाला किंवा म्हणजे जे काही फिक्स आन्सर आहे, तुम्ही असं WHO चा लॉंग फॉर्म विचारला किंवा करोना काय आहे, पॅन्डेमिक आहे किंवा काय आहे, ते असे फिक्स आन्सर त्याचं तुम्ही उत्तर तिथे टाईप करू शकता. असे फिक्स आन्सर साठी तुम्ही शॉर्ट आन्सर वापरू शकता. पॅराग्राफ मध्ये तुम्हाला जर 4-5 लाईन किंवा त्याच्यापेक्षा जास्त लाईन्स पाहिजे असतील तर तुम्ही पॅराग्राफचा ऑप्शन देऊ शकता विद्यार्थ्यांना. आणि आपण सेटिंग्स मध्ये पाहिलेला आहे लेटर ऑन रिव्ह्यू, मार्क्स लेटर ऑन रिव्ह्यू, तो ऑप्शन तुम्ही क्लिक करून मग पॅराग्राफचं तुम्ही मार्किंग करून विद्यार्थ्यांना नंतर ते मार्क्स डिस्प्ले करू शकता. त्यानंतर मल्टिपल चॉईस मध्ये जर तुम्हाला 4 ऑप्शन असतील, 5 ऑप्शन असतील, त्याच्यातून एकच ऑप्शन तुम्हाला जर क्लिक करायचा असेल तर मल्टिपल चॉईस हा ऑप्शन वापरावा. चेकबॉक्सेस मध्ये तुम्ही एकापेक्षा जास्त आन्सर्स असतील, म्हणजे समजा आता सिम्पटम्स ऑफ करोना असं विचारलं तुम्हाला तर तुम्ही 4-5 उत्तर त्याचे द्याल. म्हणजे फिवर आहे, कोल्ड आहे, ब्रीदिंग प्रॉब्लेम आहे, तर त्यावेळेस तुम्ही चेकबॉक्सेसचा असा वापर करू शकता. त्यानंतर ड्रॉपडाऊन मेनू मध्ये तुम्ही ट्रू, फॉल्स, यस, नो असे आन्सर्स मध्ये तुम्ही ड्रॉपडाऊन मेनू वापरू शकता. त्यानंतर फाईल अपलोड, एखादी फाईल अपलोड करायला तुम्ही सांगू शकता किंवा समजा तुम्हाला जर ब्रॉड मध्ये आन्सर हवे असतील तर त्यावेळेस तुम्ही एखादी PDF म्हणा किंवा वर्ड फाईल म्हणा तर त्यासाठी ही लिंक वापरू शकता आणि तिथे त्यांना त्याची लिंक पेस्ट करण्यासाठी ऑप्शन देऊ शकता. त्यानंतर लिनियर स्केल म्हणजे जसं समजा स्ट्रॉंगली ॲग्री, डिसॲग्री, ह्या ऑप्शन साठी तुम्ही ही स्केल वापरू शकता. म्हणजे किंवा गुड टू बॅड, मग 1 2 3 4 5 6 7 8 अशी तुम्ही लाईन देऊ शकता आणि तुम्ही त्याच्यामध्ये त्यांचं फीडबॅक घेऊ शकता. त्यानंतर मल्टिपल चॉईस ग्रीड मध्ये म्हणजे एकाच प्रकारचे क्वेश्चन्स आहेत, आन्सर एकाच प्रकारचे आहेत आणि क्वेश्चन्स वेगवेगळे आहेत. तर त्यासाठी तुम्ही मल्टिपल चॉईस ग्रीड किंवा मॅच द फॉलोइंग ह्यासाठी तुम्ही मल्टिपल चॉईस ग्रीड वापरू शकता. जेणेकरून आपल्याला मॅच द फॉलोइंग मध्ये काय दिलं, इकडे एका कॉलम मध्ये 4-5 आन्सर्स असतात, एका कॉलम मध्ये 4-5 क्वेश्चन्स असतात, तर ते क्वेश्चन्स इकडे मॅच करायचे असतात. तर त्यासाठी तुम्ही मल्टिपल चॉईस ग्रीड हा ऑप्शन वापरू शकता. त्यानंतर टिक बॉक्स ग्रीड मध्ये पण असंच आहे की समजा तुम्ही एकाच प्रकारातले आन्सर्स असतील आणि वेगवेगळे क्वेश्चन्स असतील, तर त्यासाठी आणि एका क्वेश्चनला एकापेक्षा जास्त उत्तर असतील तर त्यावेळेस तुम्ही
हा ऑप्शन वापरू शकता. त्यानंतर डेट, एखादी फिक्स डेट असेल तर त्यावेळेस तुम्ही डेट वापरू शकता, टाइम पण त्यासाठीच वापरू शकता. हे सगळे ऑप्शन्स आहेत. आता मल्टिपल चॉईस वगैरे हे क्वेश्चन्स आपण एक एक क्वेश्चन समजा बघूयात. काही क्वेश्चन्स बघूयात. मल्टिपल चॉईस मध्ये व्हॉट इज कोविड-19 हा ऑप्शन बघितला. पहिला ऑप्शन आहे इथे व्हायरस, बॅक्टेरिया, प्लाझ्मा. इथे तुम्ही ऍड ऑप्शनला क्लिक केल्यावर ऍड ऑप्शन्स तयार होतात आणि इथे जर तुम्हाला अदर ऑप्शन टाकायचं असेल तर ते तुम्ही तिथे डायरेक्ट तेही करू शकता. इथे आता ह्यानंतर इथे तुम्हाला आन्सर कीवर क्लिक करायचं आहे आणि तुमचं जे काही आन्सर आहे तिथे तुम्हाला टिक मार्क करायचे आहे. त्यानंतर इथे तुम्हाला पॉइंट्स द्यायचे आहेत. 1 पॉइंट द्या, 2 पॉइंट द्या, तुम्हाला जे काही पाहिजे ते पॉइंट द्या. त्यानंतर इथे डन म्हणून इथे हा क्वेश्चन रिक्वायर्ड करायचा आहे. जर तुम्ही रिक्वायर्ड केला नाही तर तो क्वेश्चन कंपल्सरी होणार नाही आणि समजा एखाद्या विद्यार्थ्याकडून किंवा रिस्पॉन्डंट कडून तो क्वेश्चन मिस झाला तर त्याला अलर्ट येणार नाही. तर त्यासाठी तुम्हाला इथे रिक्वायर्ड करणं गरजेचं आहे. आता आपण इथलेही ऑप्शन बघूया. इथे डिस्क्रिप्शन, समजा तुम्हाला हा व्हायरस आहे, व्हायरस बद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती द्यायची असेल तर तुम्ही ह्या डिस्क्रिप्शनवर क्लिक करून वेगवेगळे त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती देऊ शकता. रादर तुम्ही इथे समजा प्रत्येक याला ह्यावर क्लिक केलं आणि त्यानंतर परत इथे डिस्क्रिप्शन मध्ये गेलात आणि सांगितलं की हे आन्सर रॉंग आहे आणि करेक्ट आन्सर काय आहे आणि त्याबद्दल थोडक्यात माहिती दिली तरीही ते चालतं. त्यानंतर हे बघा, इथे गो टू सेक्शन बेस्ट आन्सर, म्हणजे इथे आपण वेगवेगळे सेक्शन करतो. समजा तुम्हाला 2 सेक्शन मध्ये जायचं असेल, म्हणजे काही क्वेश्चनचे आन्सर येस आणि नो. येस म्हटल्यानंतर वेगळे क्वेश्चन पेपर तुमचा ओपन होईल आणि नो म्हटल्यानंतर वेगळा क्वेश्चन पेपर. ते सर्वे बेससाठी वगैरे तुम्हाला फायद्याचं आहे. आपण इथे त्याचा वापर करणार नाहीये. त्याच्यानंतर शफल ऑप्शन ऑर्डर, म्हणजे जसे क्वेश्चन शफल होतात तसेच तुम्हाला आन्सर सुद्धा शफल करता येतात, जेणेकरून विद्यार्थी जे 1, 2, 3, 4 असं करतात तर ते त्यांना करता येत नाही ह्या ऑप्शनमुळे. ओके, आपण आता दुसरा एक प्रकार बघूयात. आता आपण मी तुम्हाला इथे टिक बॉक्स ग्रीड हे दाखवते. समजा फाइंड आउट, हे जस्ट मी डमीसाठी घेते त्यामुळे मी काही क्वेश्चन टाकते. फाइंड आउट इव्हन अँड ऑड नंबर्स. ओके, इथे फर्स्ट रो मध्ये मी टाकले इव्हन नंबर आणि समजा इथे टाकलं मी ऑड आणि इकडे ऑप्शन्स टाकले 1, 2, 4, 5, 4, 7. ओके, रिक्वायर्ड इच आन्सर. आणि याच्यामध्ये आता इव्हन नंबर कोणते कोणते आहेत तर 2, 4 आणि ऑड नंबर कोणते आहेत 1, 5, 7 पॉइंट्स. ओके, डन. आता आपण थोडक्यात ही रिव्ह्यू करून पाहूयात कशी दिसते. हे बघा, आता इथे तुम्हाला ईमेल ऍड्रेस टाकावा लागेल. इथे हा क्वेश्चन आपण फिल केला नाही त्यामुळे तसं आलंय. आता इथे एक म्हणजे हे बघा, आता हे तुम्हाला मॅच बॉक्सेस आहेत तर इथे तुम्हाला एकापेक्षा जास्त हे करता येईल. आता इथे मी मुद्दाम चुकीचं आन्सर येते तुम्हाला हे दाखवण्यासाठी की एक जरी आन्सर आपण इथे चुकीचं केलं तरी तुम्हाला पूर्ण आन्सर चुकीचंच मिळणार आहे, म्हणजे त्याला पॉइंट्स तिथे ते देणार नाही. हे बघा, इथे आलाय सेंड मी कॉपी ऑफ रिस्पॉन्सेस, म्हणजे जर तुम्ही हा ऑप्शन इथे क्लिक केला तरच तुम्हाला त्याचा मेल जाणार आहे. हे बघा, इथे आलाय व्ह्यू स्कोर आलाय तुमचा. इथे किती तुम्हाला स्कोअर पडले 6 आउट ऑफ 4. हे बघा, इथे आले रॉंग आन्सर. तर अशा प्रकारे तुम्ही क्विज बनवू शकता आणि तुम्ही तुमच्या स्टुडंटला किंवा रिस्पॉन्डंटला पाठवू शकता.
थँक्यू.